पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, घ्यावे दोनिया ताट, शेष घेऊनी जाईन तुमचे झालिया भोजन. झालो एक सवा, झालो एक सवा, तुम्हा अळवणी देवा, कामने चित्त करोनी राहिलो निवांत, शेष घेवोनी जाईन तुमची झालिया भोजन. शरण शरण हनुमान शरण जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता उच्चारलेला भंग. महान भगवत भक्त विश्ववंदे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि यांचा 4 चरणाचा असून हा अभंग प्रसादाचा अभंग आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रसाद हा आवश्यक आहे. आज या अखंड हरिनाम सप्ताहातील उपांत्य दिन आहे आणि उपांत्य दिनाची हरिकीर्तन सेवा आहे आणि सर्वांचं लक्ष लागलेलं असतं ते प्रसादाकडे. 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, आता 7 दिवस झाले. उद्या काय आहे? प्रसाद आहे. श्री जगद्गुरु तुकोबरायांनी हा प्रसाद प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये काय साधनाचा अवलंब केला पाहिजे, ज्याला तो प्रसाद मिळतोय, मिळवायचा आहे, त्याचं अंतःकरण कसं पाहिजे हे पहिल्या चरणात उत्तर अर्धात सांगितलंय. ताट स्वच्छ असलं पाहिजे आणि मगच भगवंताचा आणि अनुभवी संतांचा प्रसाद, त्यांचा शेष अवशेष आपल्याला हा मिळत असतो. याकरता तुकोबराय म्हणतात, एकाग्रता फार महत्वाची. एक विध एक निष्ठ भाव असावा, तो निष्काम असावा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी हे माझ्या जीवनात केलं आणि म्हणून मी प्रसादाचा अधिकारी झालो. वास्तविक त्यांचा अनुभव हा तुम्हा आम्हा सर्वांना प्राप्त होण्यासाठी, तो प्रसाद मिळण्यासाठी आपण त्यांनी केलेलं साधन करावं, यासाठीच हा नामसप्ताह कीर्तन आहे. म्हणून थोडा परिहार देतो. आपल्या या पाटोदा तालुका या नगरीमध्ये गेली अनेक वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. भगवंताच्या कृपेने, माऊली श्रीनाथ महाराज तुकोबराय आदी करून संतांच्या कृपा प्रसादाने, पूजनीय प्रातस्मरणीय सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु व्यंकट स्वामी महाराज, पूजनीय वामनभाऊ महाराज, पूजनीय नगद नारायण महाराज, पूजनीय संत भगवान बाबा सद्गुरु भीमसिंह महाराज असतील, आपल्या या परिसरामध्ये पूजनीय प्रातस्मरणीय माऊली दादा आहेत, श्यामनाथ महाराज आहेत, सद्गुरु भागवत महाराज आहेत,
गीते बाबा आहेत, असे महान संत, अशा या साधूंचा आशीर्वाद आणि पूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण याच भक्तिपीठाचे अधिपती पूज्य बाबाजी समोर उपस्थित आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली आदरणीय पूजनीय हरिभक्तीपरायण आनंद महाराज आणि त्यांचे सर्व महाराज मंडळी सहकारी यांच्या सविद्यमाने आयोजित येथील परिसरातील गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये च्या बालगोपाळ माता भगिनी पुरुष वर्ग मृदंगाचार्य असतील, छान असा यज्ञ संपन्न होतो. त्यातला आजचा उपांत्य दिन आहे. मृदंगाचार्य सुंदर आहेत. आदरणीय दिग्विजय महाराज, गिरी महाराज आहेत परिचयाचे. हरिओम महाराज, वा सुंदर आहे. बाबांचं बरस भजन काल, बरस साधनेतला काल फडकऱ्यांच्या परंपरेतला आहे. फड कसा असावा, शिस्त कशी असावी, ही बाबांच्या या आयोजनातून कळते. विठाला जगद्गुरु तुकोबराय हा प्रसाद जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे आणि तुमच्या आमच्यासाठी प्राप्त व्हावं ही त्यांची तळमळ इच्छा आहे. लक्षात घ्या, 2 विभाग आहेत या मृत्यूलोकामध्ये, म्हणजे विचार करण्यास योग्य. एक आहे मानवी जीवन, प्रपंच जीवन जगतोय, आणि दुसरा परमार्थ साधनेमध्ये परमात्म्याच्या प्राप्तीच्या वाटचालीत चाललेला वर्ग आहे. एक वर्ग जे जे मिळतं ते दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो, आणि एक वर्ग असा आहे जे जे मिळतं ते तर ठेवतोच, पण आणि कसं मिळतं हे पाहतो. विठाला मिळवण्यामध्ये सुद्धा परमार्थिक वाटचाल करणारा जो वर्ग आहे तो मिळवत असताना स्वतः त्रास घेतो, आणि ज्यांच्या संगतीत मिळवतो त्यांना समाधान देतो. प्रपंचात तसं नाही. मिळवत असताना स्वतःला त्रास, ज्यांच्यात मिळवतो त्यांनाही त्रास, आणि ज्यांच्याकडचं मिळवतो त्यांना सुद्धा त्रासच आहे. बघा तुम्ही, पंक्तीत बसलेला माणूस सुद्धा शेजारच्याला म्हणतो, जरा बारीक मांडी कर ना, का तुझाचही सप्ताह. तो म्हणला काय लय मोठी झाली का, म्हणला 3 माणसं बसतील. म्हणजे जेवायची ही 15 मिनिटाची वेळ सुद्धा हे साधून देती. परमार्थ करणार आहे तो म्हणतो, असं करा तुम्ही सगळे अगोदर जेव्हा, मी वाढतो आणि नंतर जेवतो. विठाला यामध्ये जगद्गुरु तुकोबराय ना प्रास्ताविक चिंतन सांगतो मी. लक्षात घ्या, आस्था सांगायची, जे मिळवायचं त्याच्याविषयीची आस्था, आणि रामबाण त्यातला उपाय साधन. आज विचार जर केला, मिळवणं हा शब्द सर्वांच्या आवडीचा आहे बरं का, पण काय मिळवावं या विचाराचं ज्ञान प्रत्येकाजवळ आहे का नाही, हा एक स्वतंत्र विचार आहे. सगळ्याला वाटतं मिळवलं पाहिजे असावं, सर्वांना वाटतं, पण काय असावं हा विचार वेगळा आहे. हे ज्याला कळालं ना त्याला त्या मिळवण्यातलं समाधान मिळत, असं उगच नाही. आता कीर्तन सुद्धा ऐकायचं काय सगळ्यालाच ऐकावं वाटतं काय? नाही ऐकावं वाटत. तुम्ही एखाद्या बाजूला जर माणसाला विचारलं, तुम्ही कीर्तनाला आले पण इकडे आले नाही, बसले नाही, आपल्याला येतंय सांगता म्हणला.
कीर्तन कीर्तन काय अवघड आहे का? कीर्तन सांगणं सोपं आहे, ऐकणं सोपं आहे, त्याच्यापेक्षा सोडून देणं सगळ्यात सोपं आहे. बघा म्हटलं तर विठाला आणि मग ही प्रसादाचा जीवनामध्ये प्राप्त होण्याचा विलंब होतोय, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. स्पष्ट ओवी गोड आहे मुलींची. ही अस्तास्त जया प्राणी आचे ठाई. आस्था आहे पण ते या ज्ञानाची आस्था नाही. हे ज्ञान श्रवण करावं, हे मिळवावं, ही आस्था नाही, आस्था आहे. बरं का? माणसाला भूषण वाटतं असं वाटतं, पण कशाचं असं वाटतं हेच कळत नाही. एक जणाला चौकामध्ये खुर्चीवर फोटो ठेवला आणि त्याला चप्पल हार घातला आणि तो माणूस जिवंत होता. त्याला विचारलं काय तुमची अवहेलना केली, विटंबना केली, खुर्चीवर फोटो ठेवलाय, त्याला चप्पल हार घातलाय. अरे म्हणला फुलाचे कुणी घालीन, हे घालीत का म्हणला कुणी? म्हणजे ह्या सुद्धा सन्मानाचं भूषणच वाटणारी माणसं काही आहे. आस्था आहे, मला आस्था सांगायची, आस्था नाही असं नाही, पण ज्याची पाहिजे त्याची नाही. या जर ज्ञानश्रवणाची जर आस्था असेल ना, तर या साम्राज्यामध्ये सुखाने नांदू शकतो, हे सुद्धा प्रमाण आहे. साम्राज्य भुव सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी हे सुखी नांदे, साम्राज्य भुवनी हे श्रवणाचे मीचे वैसावे येऊनी, श्रवणाचे मीचे वैसावे येऊनी, श्रवणाचे मीचे वैसावे येऊनी, श्रवणाचे मीचे वैसावे येऊनी, साम्राज्य या साम्राज्यामध्ये त्रिलोक्यामध्ये तो सुखाने नांदू शकतो. कळालं का? नुसतं ऐकण्याची पावर इतकी, आता ऐकणारी माणसं कमी झाली तर सांगणारी माणसं जास्त झाली. ऐकवच वाटत नाही कोणाला. बघा 2 मिनिटं ऐक ना, तुम्हाला माझा आधी ऐकन मग तुझं सांग, असं झालं. मी चालत असताना गाडी उभी केली, एक जण म्हणलं रस्ता सांगा, 2 मिनिटं फोनवर बोलतोय, मला थांबा. म्हणजे त्याचा फोन झाला आणि मग आम्हाला रस्ता सांगितला. कोणी ऐकायला तयार नाही. सांगायची तयारी पुष्कळ आहे. आणि ऐकण्यामधलं श्रेय सांगत असताना लक्षात घ्या, की साधनाचा विचाराचा अवलंब केला या संत महात्म्यांनी, या विचाराने प्रगल्भ असलेल्या मंडळीने, असलेल्या भगवंताने दिलेल्या बुद्धीचं खरोखर वैभव जाणलं. त्या मंडळीने बुद्धीचे वैभव कळालं. हे वैभव ज्यांनी जाणलं, त्या वैभवात त्यांनी हे प्रसादाचं तत्व मिळवलं. कोणालाही मिळतंय का? काही मिळतंय का? लौकिक गोष्टी सगळ्या प्रारब्धाने काही प्रयत्नाने असतील बरं का, पण याच्यासाठी पुण्यच लागतं, हे फार महत्वाची गोष्ट आहे. विठ्ठला आणि जे जे संतांनी सांगितलंय ना, ते सुलभतेतून मिळवलेलं सांगितलंय. अवघड मार्ग सांगितले नाही संतांनी. कळालं का?
अवघड मार्ग आपण एकमेकाला सांगतो, कळालं का? आपण जर आनंदात खुशीत असलो तर लोकांना सोपं सांगायला जातो, आणि आपण जर टेन्शन मध्ये असलो तर आपल्याकडून लोकांना निश्चितच अवघड सांगण्यात येतं. हो, कारण त्याची गणगण ह्याला याच्या सांगण्यातून काढायची असते. पण संत महात्म्याने जी जी साधनं सांगितली ती ती साधनं सुलभतेने सांगितले, आणि त्या सुलभ साधनेने तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा दुःखाचा नाश करणारा प्रसाद प्राप्त होतो, असा रामबाण उपाय सांगितला. पण कसं पाहिजे? हे स्वच्छ पाहिजे. तसं नाही चालत. संसारामध्ये कसंही चालतं, आणि संसारात सगळंच खरं बोलून काय परमार्थ करायचा काय? सांगा ना. नाही. पण परमार्थामध्ये ही गोष्ट असावी लागते. एक उदाहरण सांगतो तुम्हाला लक्षात येण्याकरता. स्वच्छता कशी असावी, अंतःकरण कसं शुद्ध असावं. एक संन्यस्त यती महात्मा भिक्षा मागत एका गावाच्या वेशीतून आत प्रवेश केला, आणि 2-3 मजले इमारत. ते इमारतीच्या दरवाजात गेला आणि आवाज दिला, ओम भिक्षाम देई. आवाज दिल्याच्या नंतर कोणी सद्ग्रस्त घर प्रमुख बाहेर आला. काय पाहिजे म्हणले महाराज तुम्हाला? म्हणले काहीतरी द्या पोटाला सामुग्री. थांबा म्हणले, आता सकाळी 7:30-8 वाजलेत, एवढ्या लवकर तयार काय झाले बघतो. माघारी गेलं आणि विचारलं. म्हणले काहीच नाही म्हणले, बाकी तयार. सुंदर अशी खीर तयार झालेली, बाकीचा स्वयंपाक होणार आहे. हे आलं. म्हणले खीर तयार झाली, देऊ का तेवढी? म्हणले द्या, चालतंय. एक कमंडलू हातात दिला. म्हणले खीर आणून देतो, पण आशीर्वाद द्या म्हणले. हे सगळं आनंदात चाललंय, पण म्हणले आशीर्वादच नाही आम्हाला. कमंडलूत खीर आणतो, पण आशीर्वाद द्या. म्हणले खीर आधी आणा ना. ते कमंडलू घेऊन आत गेलं आणि त्याच्यात खीर टाकायची, तर पाहिलं त्या कमंडलूत तो चिखल पाणी असं किचड केलेलं. खराब होता कमंडलू आतमध्ये. त्या घर प्रमुखांनी पाहिलं. म्हणले हे लोक आळशी फार असतात म्हणले, यांना काय काम आहे म्हणले, फक्त आणायचं, खायचं, मस्त झोपायचं, तरी यांना एवढं साफ होत नाही, स्वच्छ होत नाही म्हणले. एवढं सुद्धा स्वच्छ करता नाही आलं. तो परत आला तसाच. त्याने सांगितलं एवढं तरी स्वच्छ करायचं म्हणले, ज्याच्यात खीर घ्यायची त्याच्यात. तो म्हणला विसरून राहिले म्हणले, तेवढं स्वच्छ करा आणि खीर आणा. गेलं त्याने, ते कमंडलू साफ केला, त्याच्यात खीर दिली. आला कमंडलू त्यांच्या ताब्यात दिला, सांगितलं आशीर्वाद द्या. म्हणले तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला देतो. तू जर कमंडलू खराब आहे तर खीर टाकू शकत नाही. तुझं हे सगळंच खराब आहे, त्याच्यात आशीर्वाद कुठं टाकायचा आहे? ते भांड सुद्धा स्वच्छ लागत आहे. ज्याच्यात आशीर्वाद कृपेचा प्रसाद मिळवायचा ते कसं असावं लागेल? दोन या स्वच्छ असलं पाहिजे. हे उदाहरण महाराज लक्षात घ्या. याच्याशिवाय नाही, परमार्थ शुद्ध अंतःकरणाशिवाय नाही, हे पहिलं कळून घ्या. किती केला याला महत्व नाही, तो कसा केला याला महत्व आहे. आता परमार्थ काय लोक कमी करतात का पूजा? अहो आषाढी त्या आषाढी देवदेवच चालू आहे, बंदच नाही. हा तरी मी सप्ताहातलंच धरतो फक्त. किती सप्ताह होते सारखे चालूच आहेत. यात बाकीचं जानपेराचं हेन पकडीलच नाही. हे लई आहे. हो 5 पायऱ्या आणि ते पुन्हा रात्री इकडं तिकडं फिरलेले. देव देव बंदच नाही. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं फक्त स्वच्छ राहा, काहीच होत नाही. विठाला
लंकेमध्ये सगळे राक्षस होते, लक्षात घ्या, सगळे. पण काय भाग्यवान असतील काही 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 ना प्रभूचं दर्शन झालं. झालं का नाही दर्शन? रावणाला वैर या धारणेने झालं, पण मंदोदरीला पातिव्रत्यामुळे झालं. रामाचा आचार, विचार, कार्य आणि रामाच्या कृपेची फलश्रुती ही मानवी जीवनामध्ये कळाली पाहिजे. हे रामायण आहे, हे रामायण. प्रभू रामचंद्र सामान्य नव्हे, लक्षात घ्या. रावणाचं आणि रामाचं युद्ध संपल्यानंतर प्रभू रामचंद्र शिलेवर बसले होते आणि एकटेच बसलेले. मंदोदरीला वाटलं मालकाला मारलंय, पण त्रिलोक्यपतीनाथ माझा मालक आहे आणि त्याला मारणारा असा राम कोण आहे? केवढा असेल, कसा असेल? म्हणून पाहायला आली. प्रभू रामचंद्र शिलेवर बसले होते, समोर तोंड होतं आणि मंदोदरी आलीन पाठी मागून उभी राहिली. पाठी मागून उभी राहिली. मंदोदरीची सावली छाया प्रभू रामचंद्राच्या अंगावर पडली. प्रभू रामचंद्र टटकन उठून उभे राहिले आणि हात जोडून मागे वळून पाहिले. कोण आपण? म्हणजे ज्यांच्या अंगावर सावली पडली तरी जे जागेत, तो आचार प्रभू रामचंद्राचा आहे, तो विचार प्रभू रामचंद्राचा आहे. मला सांगायचं तात्पर्य की यांना दर्शन झालं, यांना प्रसाद मिळाला, त्याचं कारण काय? त्यांची अंतःकरणातली शुद्धी सांगतोय मी तुम्हाला. आणि रावणासारख्याला 21 पिढ्या सुधारण्याचा, समजून सांगण्याचा प्रयत्न केला. किती? प्रभू रामचंद्र जन्माला येण्यापूर्वी 21 पिढ्या प्रयत्न केला त्याला समजून सांगण्याचा. नुसत्या रावणाला नाही, माझ्या सकट आपल्याला 750 वर्ष झालंय सांगायचंच काम चाललंय. किती? त्याला 21 पिढ्या आणि आपल्याला 750 वर्ष झालंय ज्ञानोबरायापासून सांगायचंच काम चाललंय. आणि काही कोणाला काही त्यातलं लक्षात, मग आपण नाही म्हणल्यावर दुसरं विचारायचंच कोणाला? मग विठाला राम जन्माला येणार आहे, तुला मारणार आहे. राम जन्माला येऊ नये म्हणून 21 पिढ्या प्रयत्न चालू होते आणि तू त्याचा प्रयत्न थांबव हे कित्येक जणांनी सांगितलं, पण रावण थांबला नाही आणि प्रभूच्या हातानेच मरावं लागलं. मला सांगायचं तात्पर्य, शेवटच्या क्षणाला सुद्धा रावणाने राज दरबार भरवला आणि दरबार भरवल्याच्या नंतर सांगितलं, हे पहा ऐका, आता म्हणले उद्या युद्ध होणार आहे. त्याच्यात काय होतंय काय माहिती, लंकेवर संकट, याच्यावर कुणाला उपाय येतोय का? कोणी उठायला तयार नाही, कोणाचं धाडस नाही. पण विभीषण उठला आणि सांगितलं, महाराज एक विनंती माझी. नाथ महाराजांनी त्याचं वर्णन गोड केलंय. या लागी श्रीरामा शरण, कुळाचे होईल कल्याण, तुमचा वाचेल प्राण, बंधू कुंभकर्ण जगेल. ऐका, काय होईल? या कुळाचं उद्धार होईल, कल्याण होईल. दुसरी गोष्ट, तुमचा प्राण वाचल आणि बंधू कुंभकर्ण हा सुद्धा जगेल. तुम्ही सीता मातेला परत करा आणि त्या श्रीरामाला शरण जा. रावणाने ऐकलं का हो? नाही ऐकलं. हो, किती समजावून सांगितलंय, त्याने नाही ऐकलं. ज्याला ज्याच्या जीवनाचं कल्याण करायचंय ना, त्याला एक कीर्तन पुष्कळ झालं, हे माझं मत आहे. विठाला एक आळंदीतला प्रसंग परमपूजनीय गुरुवर्य घुले बाबांनी सांगितलेला सांगतो. तो माणूस काहीतरी विरहित त्याचं वर्तन असायचं,
पण त्याला काहीतरी उपरती झाली म्हणून आळंदीला गेला. त्याला वाटलं माऊलीचं दर्शन करावं, तिथं कोणीतरी महाराज माळ घालतेत, नाही तर समाधीवर माळ ठेवून घालावी म्हणून गेला. हे बॉननी सांगितलेलं सांगतोय तुम्हाला मी. आणि माऊलीचं दर्शन केलं आणि त्यांनी विचारलं इथे सगळ्यात मोठे महाराज कोण आहेत म्हणले. सांगणाऱ्यानं सांगितलं ज्ञानेश्वर महाराज. नाही, ज्ञानेश्वर महाराज तर समाधीत आहेत म्हणले, पण चालते बोलते असे महाराज आहेत, असे सर्वात मोठे महाराज कोण आहेत. काय करायचंय म्हणले. नाही, दर्शन घ्यायचंय म्हणले मामासाहेब दांडेकर. माहिती का कुठं. मला माहित नाही, सांगता का म्हणले. दाखवली. मंदिराच्या जवळच संस्था. तिथून तो सद्ग्रस्त गेला, मामासाहेबांना पाहिलं, मामासाहेबांचं दर्शन घेतलं, खूप विचार टाकला, संगती टाकली, आहार होता तो सोडला आणि सदाचार परिधान केला, अंतकरण शुद्ध केलं महाराज. मामासाहेबांच्या दर्शनातली पावर सांगतोय तुम्हाला. आणि तो मनुष्य तिथून पुढे वारकरी संप्रदायातला चांगला लेखक झाला. मला सांगायचं तात्पर्य एक आहे की ही मंडळी आपण आपल्या जबाबदारीने जर घेतली तर निश्चितच. काही माणसाला काहीच नाही हो, काहीच फरक पडत नाही. तर आमच्याकडे येतात माणसं, महाराज एवढी यांची सोडा हो, लईच वैताग चाललाय, घरच्याला बाहेरच्याला अमक्याला डमक्याला खूप त्रास चाललाय. त्यांना म्हणलं हे असं नका करू, चांगलं नाही. तो म्हणला महाराज तसं नाही. विठाला 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 असं करू नका, हे चुकीचं आहे, तुमच्यासाठी हे हानिकारक आहे, हे सोडून द्या सगळं. तो म्हणला हे आपण करीतच नाहीत म्हणला. काय यांनी मला पकडून आणलंय, या 2 माणसाने आणलंय म्हणले. म्हणलं ते 2 माणसाने तुम्हाला आणलंय. म्हणलं ठीक आहे. हे 2 माणसं म्हणते तुम्ही असं करतात तसं करतात, तुम्ही म्हणता काय खरं नाही. हे 3रा माणूस कोण आहे. तो म्हणला आपल्या गावाजवळचाच आहे. मग त्यांचं काय का तुमच्या बरोबर आलं. नाही म्हणले तो सोबतच असतो, या सगळ्या गोष्टीला नुसता आग्रह करायला असतो म्हणले. आता तुम्ही सांगा, आग्रह करणारा संघ घेऊन फिरल्यावर त्याला नीट करायचं कोणी, त्याची दुरुस्ती कुठे सांगा ना. नाही होऊ शकत. ज्याने स्वतःची जबाबदारी स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी घेतली ना, त्याला विश्वात कोणी रोखू शकत नाही. त्याच्या जीवनात हा थोरा मोठ्यांचा प्रसाद मिळतोच मिळतो. सेवा प्रधान जीवन पाहिजे, हा परमार्थिक शब्द फार मोठा आहे. असा हजारोंना लाखोंना लाभ झालेला आहे या संप्रदायामध्ये. अशी बडी बडी मंडळी त्याचा आस्वाद घेत आहे, आजही आहे. कळालं का. इथून पुढेही भरपूर होणार आहे, पण त्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. लहान असताना घरचे म्हणते शाळेत जा, शिक्षक शाळेत गेल्यावर म्हणते अभ्यास कर. कोणी जरी आलं पाहुणे, ते म्हणते अभ्यास करतो ना. आमच्यासारखे महाराज चहा घ्यायला गेले, कसा चाललाय अभ्यास, एकदम छान. एवढे सांगून सुद्धा गडी चुकतोच. मग कोण कोणाचा दोषी सांगा. एकदम तर आळंदीला 13 वर्ष राहिला आणि हरिपाठच पाठ नाही झाला. किती वर्ष राहिला. 13 वर्ष आळंदीत राहिला आणि हरिपाठच पाठ नाही त्याच्या. त्याला एक जणांनी विचारलं, म्हणले अरे हरिपाठ पाठ नसाव का 13 वर्षात. गावाकडे गेल्यावर करायचं आहे म्हणला. तू राहतो कशाला इथं. त्याने त्याचं ठरवलंय ना, आपलं काही करायचं नाही. त्याला विश्वात कोणी सुधरू शकत नाही. आणि ज्याने त्याने ठरवलंय ना, एक विवेकानंद स्वामीचं वाक्य सांगतो, लक्षात घ्या, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून हे जीवन स्वच्छ करण्याचं काम आपलंय. आपलं अंतःकरण जर शुद्ध असेल तर निश्चितच हा प्रसाद मिळण्याशिवाय राहणार नाही. ज्याची वाट पाहतो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात.
आणि ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. वाट पाहायची गरज नाही. तुकोबरायांचा हा अनुभव आहे. म्हणून आपण ज्याची वाट पाहतो त्याच्याकरता उपाय करा. हे स्वच्छ करा पहिले. पाहे प्रसादाची वाट, ओ, पाहे प्रसादाची वाट, ओ, पाहे प्रसादाची वाट, 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 पाहे प्रसादाची वाट. आवे हो म्हणून संप्रदायामध्ये ह्या गोष्टीला महत्व आहे. लक्षात घ्या. शबरी मातेचं जर उदाहरण लक्षात घेतलं, आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे. बाहेर कपडे कसे असतील मला नाही वर्णन करायचं, सांगायचं. अंघोळ असेल नसेल हेही मला सांगायचं नाही. केस विंचरलेत का नाही हे सांगायचं नाही. पण मला सांगायचं की शबरीचं अंतःकरण कसं होतं, की ज्या अंतःकरणाला प्रभू रामचंद्रांनी स्वतःहून येऊन प्रसाद दिला, एवढं अंतःकरण शुद्ध होतं. थोर प्रेमाचा हाच दुष्काळ कळालं का? असं प्रेम अंतःकरणात नांदत होतं. अंतःकरण शुद्ध होतं महाराज. चित्त जैसे गंगा जळ चित्त जैसे गंगा सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगाजल. गंगेप्रमाणे चित्त आहे. शुद्ध अंतःकरण आहे. सबाह्य नवनीत असं म्हटलंय का नाही साधू संतांनी? सज्जनाचे चित्त. कळालं? तसंच आहे. शुद्ध अंतःकरणामध्ये सर्व संपदा नांदत असते. सर्व संपदा. बघा ना तुम्ही, एखाद्याचा मनात मत्सर जरी निर्माण झाला तरी त्या माणसाला 120चं टेन्शन येतं. बघा, 120 मध्ये असतो तो, 100च्या आत सुद्धा नाही. एखाद्याला अहंकार झाला तरी 130च्याच पुढे जातो माणूस. 100च्या आत कामच नाही. अहंकार असला तरी, मत्सर असला तरी, द्वेष असला तरी, या षड्विकारातला कुठलाही विकार असू द्या, तो हानिकारक आहे, घातक आहे. आणि त्याच्या सफाईसाठी, निवृत्तीसाठी रामबाण उपाय सांगणारे विश्वात फक्त संत आहेत. दुसरं कोणी नाही. भावे तारी गंगाधुरी भावे तारी गंगाधुरी सारी वाजवा भजनकारा.
किती गोड सुंदर प्रमाण दिलंय विषय समर्पक. दंभ दुरी ठेवा आणि चित्त शुद्ध सेवा देवाची. हे बाजूला ठेवा लागतं. जवळ असतं पण बाजूला ठेवावं लागतं. बरोबर आहे का नाही? हे एकदम बाजूला म्हणजे एकदम नाहीच होत नाही, पण याचा प्रभाव चालू द्यायचा का नाही हे आपल्या हातात असतं. आता खिशात ठेवलेले पैसे का माणूस सारखेच हातात घेऊन चालतो का? मग त्याला काही घ्यायचं असलं, कोणाला द्यायचे असले तरच काढतो. का खिशात पैसे आहेत म्हणून तो असा नाही. त्याची गरज तर मग ह्या विकाराची गरजच नाही, याला काढूच नका ना. याची गरज आहे का? नाही, याला बाहेर काढू देऊ नका. म्हणजे याचा प्रभाव चालला नाही पाहिजे. आणि देवाला ह्या गोष्टीने केलेल्या परमार्थातलं साधन जमत नाही. अभिमान जमत नाही, दंभ जमत नाही, मत्सर द्वेष ह्या सगळ्या गोष्टी देवाला अजिबात जमत नाहीत. आणि या सोडून केलेली सेवा देवाला इतकी प्रिय, यो मद्भक्त समे प्रिया. असा अनन्य भक्त येतो. अंतकरण शुद्धीद्वारा निष्काम केलेली भक्ती ही भगवंताला प्रिय, भगवंताला. आणि तो भगवान परमात्मा त्या साधकाला प्रसाद देतो. कोणाला प्रसाद वाटीत नाही. बरेच माणसं प्रसादासाठी देवाकडे फिरत येत बर का. त्याला सुद्धा प्रसादच पाहिजे. सगळे प्रसादासाठी बरेचसे प्रयत्न करतात माणसं, पण कोणता प्रसाद पाहिजे? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. कळालं का? या प्रसादासाठी देवा खुशाल ठेव याच्यासाठी, देवा आमका असं होती याच्यासाठी बरीचशी वाट पाहणारे, तळमळ धडपड करणारी मंडळी. पण कुशलतेचा प्रसाद की ज्याच्याने जन्मोजन्मीचं दुःख जन्म मरण विरहित होता येईल असा प्रसाद जो देवाचा प्रसाद करारे भोजन. देवाचा प्रसाद, देवाचा प्रसाद करारे भोजन. देवाचा प्रसाद करारे भोजन. मला कोण अधिकारी मला कोण अधिकारी ब्रह्माधिकारी दुर्लभ उद्दिष्ट. ब्रह्माधिकारी दुर्लभ उद्दिष्ट. मला कोण अधिकारी ब्रह्माधिकारी दुर्लभ ब्रह्मदिकाशी दुर्लभ उच्चिष्ट. कळालं? देवाचा प्रसाद आहे, करारे भोजन. कोण होतोय अधिकारी? अधिकारी हा असावा स्वच्छ तो, दुसऱ्याला संधी नाही. कळालं का? बरं, जे सत्ताधीश आहेत, ज्यांच्याकडे काही सत्ता आहे पण त्या सत्तेचं संचालन करण्याचं ज्ञान असेलच नसेल असं काही सांगता येत नाही. काहींच्याकडे सेवकत्व आहे, पण ते सेवकत्व ही सकाम आहे का निष्काम आहे हाही विचार आहे. काहीकडे भौतिकता फार मोठं काय पाहिजे तेवढं आहे, पण त्याचा सांभाळण्याचा भाग जो आहे त्याचं ज्ञान किंवा ते स्वतः करताच आहे का याचं ज्ञान हाही विचार आहे. काही माणसाच्या जवळ काहीच नाही तरी त्या माणसाजवळचे माणसं आपुलकीचे बाजूला नाही, काय असेल त्याच्याकडे. म्हणजे असा वेगवेगळा विभाग आहे. सत्ताधीश आहेत ना, सत्ताधीशांकडे सत्तेचं अधिकारत्व आहे, पण सत्ता संचालन कशी करावी याचं ज्ञान बऱ्याच जणांना नसतं. कळालं? राजाने आदेश केला प्रधानजीला, म्हणले माझी आज्ञा आहे तुम्हाला. म्हणले काय? स्वर्गामध्ये सर्वात श्रेष्ठ मोठा हार, स्वर्गामध्ये सर्वात श्रेष्ठ असलेला मोठा हार असलेला मला माझ्या गळ्यात घालायची इच्छा आहे आणि तो उपलब्ध करा. जो उपलब्ध करील त्याला त्याच्या इच्छेला जेवढे लागतील तेवढे पैसे सुवर्ण काय पाहिजे ते दिलं जाईल. आता हे बाकीचे विचार करायला लागले.
धन भरपूर मिळणारे म्हणले, पण स्वर्गातला हार आणायचा कुणी? दुसरा म्हणला जाता येईल, पण माघारी यायचं कसं? जायचं कसं जाऊ म्हणला, पण माघारी येता येतंय का हे बघा आधी, नाही तर हार तिकडच आणि आपण हाराजवळ, असं होऊ नये. बरीचशी प्रधान मंडळीत मीटिंग बसली, जनतेमध्ये मीटिंगा चालू झाल्या. सगळं खरंय म्हणले, स्वर्गात हार असेल हे खरंय, आणायचा कसा? आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो, ह्या जगात बुद्धिवान आहे ना, त्याला काहीही मिळवायला लौकिक भागातलं काहीच अडचण येत नाही. असं सांगितलं जातं, बुद्धिवानाचा खेळ हा सामान्याला लोबाडण्याचा चांगला धंदा. बुद्धिवान माणूस पाहिजे. ते म्हणत असते झुकतीये झुकानेवाला, बस आता तुम्हाला कळालं. बुद्धिवान माणूस पाहिजे हो जगामध्ये. हो, सरळ सरळ गोष्टी येतात. एक जणाने असा प्रश्न केला, कीर्तनाला जमलेली सर्व लोक, कीर्तन संपलं आणि त्याने सांगितलं 2च मिनिटं बोलतो ऐका. लोक म्हणले आतापर्यंत याचं काही नाव नाही घेतलं कुणी, काय नाही, काय सांगतोय म्हणले. आला स्टेजवर माईक घेतला, त्याने सांगितलंय बघा सोपं आहे म्हणला, सोपं, आणि तुम्हाला सुवर्ण संधी म्हणला पैसे मिळवण्याची. लोक म्हणले बरं आहे का, आता नंतर जेवता येईल, याचं काय ते ऐकू. त्यांनी खिशातली माचीस काढली, माचीस, आणि त्या माचीस मधली एक काडी काढली, ओढली. ओढल्याच्या नंतर ती पेटली. पाहिली का म्हणला सर्वांनी? म्हणले हो, सर्वांनी पाहिली. त्याने अशी काडी ओढली, अग्नी प्रज्वलित झाला. सर्वांनी पाहिली का म्हणले? ऐका म्हणले पाहिली. एकच करा, हा अग्नी कुठून आला हे जे कोणी सांगन त्याला 11,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. लोक सगळेच बुचकळले ना म्हणले. खिशातली काडीची पेटी काढली राव म्हणले, त्यातली काडी काढली, त्यालाच ओढली, पुन्हा विचारले 11,000 रुपये देतो. सांगा हा अग्नी कुठून आला? याच्यात पूर्वी होता का? नव्हता. आणि मग हा कुठून आला सांगा. कोणी 11,000 रुपये जिंकून न्या, बक्षीस आहे. लोक एकामेकाला बोलायला लागले, कुठूनच आला असं बुवा. दुसरा म्हणला मी तेच म्हणतोय. तिसरा म्हणला होय, आधी जर म्हणावं तर काड्याची पिठीच पिटली असती. आला कुठून असं सगळे विचारात पडले. पण एक त्याच्यात सुद्धा त्याच्या लागी डोक्याचा होता एक. ते म्हणला मी सांगतो, आणि म्हणला मग तुला 11,000 देतो म्हणला. तसं काय नाही म्हणलं आपलं. ते जवळ आला, म्हणला बघू इकडे काड्याची पिठी. त्याने घेतली, पुन्हा एक काडी ओढली. लोक म्हणले यांनी तर दुसरी ओढली बुवा, आता ठुत नाही पेटील्याशिवाय. दुसरी काड्याची पेटी त्यात काडी ओढली, आणि ओढल्याच्या नंतर अशी त्याच्या समोर धरली, आणि त्याला म्हणला विजय विजय. त्या पहिल्या ओढणाराला म्हणला विजय. त्याने आपली विजवली, आणि म्हणला सांग आता, पहिला तू प्रश्न केलाय अग्नी कुठून आला, 11,000 देतो म्हणला, मी 22 देतो, गेलाय कुठं सांग. पाय पडतो म्हणला. कीर्तन संपलंय, लोकाला जेवून दी घेतले तिथं जायशे. बुद्धिवान माणसं पाहिजे, बुद्धिवान. तसं यांनी स्वर्गातला हार सांगितला राजाने, आज्ञा केली प्रधानाला. सगळेच विचारात पडले, स्वर्गातला आणायचा कसा, कसं जायचंच कसं विचार करायला लागले. आणि बक्षीस तर लय मोठं, बक्षीस तर कोणाला सोडू वाटाना. तोच प्रकारे प्रसाद तर कोणाला सोडू वाटाना, अंतकरण तर कोणाला शुद्ध करू वाटाना. विठाला हो. त्याच्यात एक जण हुशार समोर आला. राजेसाहेब म्हणला सर्व प्रजा आणि प्रधान मंडळाच्या समवेत राज दरबारात सांगतो म्हणला, स्वर्गातला हार मी आणतो म्हणला. काय अवघड आहे, तुमची इच्छा म्हणल्यावर तुमच्यासाठी काय करू शकत नाही म्हणला, मी आणतो म्हणला. आण म्हणले.
हे 2-4 दिवस कुठंतरी पाहुण्याच्या गावाला गेलं बघा. आणि 2-4 दिवसांनी आलं, बापू त्याने सुतळीची दोरी वळून आणली, एवढी बोट एवढी गोल केली, त्याला गाठ मारली आणि राजाच्या जवळ आला. प्रधानजी सगळे उपस्थित आणि त्यांच्या समक्ष खिशातून काढली. स्वर्गातून हार आणलाय म्हणला, किंवा हारे म्हणला स्वर्गातून. हे आपल्यासारखी एकमेकाकडे बघायला लागले, म्हणले ही तर सुतळी दिसते रे वळलेली, आता काय हार नाही. हे म्हणले ग बसा, पुढचं बघा काय होतंय ती. दुसऱ्याचा असल्यावर लय शांत ऐकवती. आणि मग हार आणलाय म्हणले स्वर्गातून, आणि हात तुम्ही गळ्यात घाला. राजा म्हणला हार, पुढचं बोलून द्या म्हणला, गप असा बोलू नका तोपर्यंत. गळ्यात घातल्यावर बोला. त्यांनी तो हार गळ्यात घातला आणि राजाला सांगितलं, प्रधानाच्या सर्वांच्या साक्षीने उपस्थितीत, हा हार आहे ना म्हणले, खरं काय आहे हे ते फक्त पाप्यालाच दिसू शकतो. पुण्यवानाला स्वर्गातलाच हार दिसणार आणि पाप्याला काय ते खरं दिसणार. बरोबर राहून दे म्हणले. आता राजा सुद्धा सुतळी म्हणत होता का मनात, ते बंद झाला म्हणायचा. राजाला वाटलं जर म्हणाव तर पापी. प्रधानजीला सगळ्यांना वाटलं म्हणाव. वा म्हणले राजा, स्वर्गातला हार पाहिजे तेवढं धनद्रव्य त्याला देऊन टाकलं, ते पिशवीत भरलं आणि उड्या मारीत घरी गेलं. ते गेलं धन घेऊन. पण राजा इकडे तिकडे फिरत असताना, लोक बघत असताना मनात म्हणायचे सुतळीच दिसती, पण आता कस करावं, हार नाही वो म्हणायचे. काय काय म्हातारे माणसं म्हणायचे, राजे इकडे या बरं, जरा जवळ या बरं. जवळ आला राजा, जवळ आल्याच्या नंतर असं बारीक बघायचे, हा हाय हाय स्वर्गातलाच हार आहे. मोठ्याने तर स्वर्गातला हार म्हणायचे, मनात म्हणायचे ओळीलेली तर सुतळी दिसती, पण आता कसं म्हणाव तर पापी. पण त्यांच्या प्रधान मंडळातला एक जण कुणीतरी गावाला गेलेला होता 2 दिवस, त्या आलं. आणि त्या आल्याच्या नंतर राजाची भेट घ्यायला आल्याच्या नंतर पाहिलं राजाच्या गळ्यात ते. त्या प्रधानाने सांगितलं, महाराज हे तुम्ही गळ्यात का घातलं म्हणले हे असलं सुतळीचं. राजा म्हणला, सापडला आपल्या नगरीतला महापापी. सगळ्यात महापापी म्हणले तू. तो म्हणला, मी महापापी असू नाही तर पापी असू, हे सुतळीचं गळ्यातलं काढा. अरे म्हणले स्वर्गातला हारे, स्वर्गातला हार नाही म्हणला, माझ्या हाताने वळून आणलाय म्हणला त्या आमक्यानी. सत्तेतली जबाबदारी असन, सत्तेतलं वैभव असन, पण सत्तेतलं ज्ञान शहाणपण नसतं, लक्षात घ्या. हे मिळवण्यासाठी त्याला संताचा सेवकच व्हावं लागतं, लक्षात घ्या. उगच नाही. संत महात्म्यांची परंपरा आहे, दीर्घ परंपरा आहे, केवढी परंपरा आहे. आणि त्यांनी तुमच्या आमच्यासाठी काय केलंय बघा. ह्या स्वच्छ अंतकरणाच्या मानवी जीवनाला, जीवन हे प्रवाहित आयुष्यातला प्रत्येक क्षण व्यतीत करण्यासाठी संसारी जीवनातही सौख्य लाभेल असे विचार आहेत. किती सांगितलं महाराजांनी, आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा. पांडुरंग सांगितलंय का नाही? कोणाच्या समवेत जा, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. त्यांच्या संगतीत जा, संतांच्या संगतीमध्ये. ग्रंथांचा विचार काय करा, श्रवण करा, पठन करा. किती सांगितलंय साधू संतांनी. सांगा, आपल्या एवढं सोली हिताचं ज्ञान विचार देणारे दुसरे कोणी नाहीत. म्हणून अंतःकरण शुद्धीद्वारा जो परमात्म्याची साधना सत्संगती करतो, त्याच्या जीवनामध्ये हा
प्रसाद प्राप्त होतो. मला एवढंच सांगायचंय. पाहे प्रसादाची, ज्या प्रसादाची वाट पाहतो त्या प्रसादासाठी हे फक्त शुद्ध असावं लागतं. देह शुद्ध करुनी भजनी भजावे आणि काचे नाठवावे द्वेष गुण आणि काचे नाठवावे द्वेष गुण. देह शुद्ध करुनी भजनी भजावे आणि काचे नाठवावे द्वेष गुण आणि काचे नाठवावे द्वेष कळालं का? कोणाचे दोष, कोणाचा मत्सर काही गरज नाही. आणि काचे काने गुण दोष मनाने गुण दोष मनाने गुण अनिकाचे कानी गुण दोष मना मनात सुद्धा नाही आलं पाहिजे. काय करायचं? काय काय माणसाला सवच असती, दुकान दुसऱ्याच आणि हिशोब आपला. ताळेबंदी ठेवतो बिचारा माणूस. काही आवश्यकता नाही. आपण आपल्या जीवनाचं स्वजबाबदारीने स्वकर्तृत्व असावं, स्वकुशलता मिळवण्याचे प्रयत्न आपल्यासाठी आपले असावेत. कळालं की एक वाक्य सांगतो थोरा मोठ्यांचं आहे. आपलं पारमार्थिक हित प्रसाद प्राप्त करण्यासाठी जर कोणी करीत असला तर जगातले त्याला स्वार्थी म्हणले तरी चालेल, पण हे हित केल्याशिवाय माणसाने राहू नये. विठाला ही शुद्धता फार महत्वाची आणि ती ज्याला ज्याच्या जीवनामध्ये ते प्राप्त करण्याकरता ज्याला ते त्याच्या पुण्याने त्याच्या संगतीने आहार विचार आचाराने कळालं तो सर्वात भाग्यवान आहे. भाग्यवंत म्हणो तया, तो भाग्यवान आहे. कळालं? नाही तर बाकी संसाराच्या व्याधी पिढा याच्यामध्ये संयोगी जीवन जगणारे पुष्कळ आहेत, आहे का नाही? विषया वाचोनी काही सर्वथा दुष्कर नाही, स्वभावाची पाही इंद्रियाचा. विषय इंद्रियाला संलग्न असलेले जीवन जगणारे पुष्कळ आहेत, पुष्कळ. काहींचा चोरी करणार, काहींची लबाडी चालणार, काहींचे विषयांध झालेले असणार, काही कोणाचं तरी लुबाडणार, सारखं काही ना काही चालूच असतं महाराज. कळालं? आणि त्यांना ते समजावून सांगून सुटत नाही. त्यांनी त्यांच्या जबाबदारीने जर त्याचा निर्धार केला तर ते क्षणामध्ये सुटतं, तसं सुटत नाही. कळालं का? एका माणसाने चहा घ्यायला नेलं, म्हणले महाराज चला चहा घ्यायला. म्हणलं बरं आहे. गेलो चहा घ्यायला, बसलेच. नंतर गप्पा चालल्या. म्हणलं बरं चाललंय म्हणले. एकटाच मुलगा आहे म्हणले. सगळे म्हणले पण इतकं दुःख आहे, काय सांगायचं. म्हणले ऐकत नाही, असा तरी विचित्र वागतो, काम करत नाही, व्यसन करतो, अमकं करतो, डमकं बरंच सांगितलं, चोऱ्या करतो, काय नको. आमचं बोलणं चाललंय, तुम्ही समजून सांगा भाऊ म्हणले त्याला काही दोन शब्द. आला तर आला गुण. म्हणलं सांगू पण ते नाही ना इथं. तेवढ्यात ते सफारी ड्रेस तीन इन केलेली, पायात बुटन तीन टाय, एवढं वसनात आलं ते बाहेरून. हे बघा आला म्हणले. त्याचा बाप म्हणला आला. म्हणलं हाय का मुलगा? म्हणले हो. जवळ आल्यावर मी म्हणलं या. काय तुमची राहणीमान आहे म्हणलं.
काय तुमच्या पायातला बूट आहे म्हणलं, काय वाजतोय, कुरकुर 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 वाजतोय, काय वजन आहे तुमचं म्हणलं, सारखा बुटाच्या आवाजात तुम्ही असं दोऱ्यात चालतात म्हणलं, चोरून आणला का काय म्हणले. काय म्हणले महाराज? अहो म्हणलं बूट सारखा कुरकुर कुरकुर वाजतोय म्हणलं, बुटाचा आवाज येतोय म्हणलं, चोरून आणला का काय? तर ते तिकडून म्हणतोय मग पॅन्ट आणि शर्ट बी वाजायला पाहिजे राव. म्हणजे त्यांनी बूटच नाही हे दोन्ही बी आणलं होतं चोरून. आणि अशा महाभागाला आपण काय समजून सांगावं सांगा तुम्ही? आपण काय समजून सांगायचं त्यांना? त्यांनी त्यांचं ठरवलंय ना नुकसान करायची, आपण कोणी नाही. त्यांनी त्यांचं ठरवलं नाही हे जीवन उज्ज्वल करायचं, बास भविष्यामध्ये त्यांना कोणी रोखू शकत नाही. म्हणून परमार्थ साधनेमध्ये सुद्धा प्रथमतः पहिल्या पायरीला आहार सांगितलेला, आहार शुद्ध असावा. दुसरी पायरी त्याची संगती व्यवस्थित असावी. ज्याचा आहार शुद्ध, संगती सुसंगत आहे, त्याचे विचार चांगले, ज्याचे विचार चांगले त्याचं कार्य चांगलं आहे, आणि ज्याचं कार्य चांगले त्या कार्याद्वारे मिळणारा तोच प्रसाद त्याच्या जीवनाला जीवन उद्धारक आहे. आणि तोच प्रसाद आपल्याला पाहिजे, तो संताशिवाय देवाशिवाय मिळू शकत नाही. देवाचा मिळावा, कळालं का? आणि संतांना तो मिळालेला असावा, तो त्यांनी द्यावा, तो आपल्याला मिळावा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तोच प्रसाद मी घेऊन जाईन अभंगाच्या अशा प्रकारचा हा शेष वाटा मी घेऊन जाईन. अधिकाऱ्यालाच मिळतो, लक्षात घ्या. अधिकार संपन्नता ज्याच्याकडे त्याला हा मिळतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, घेऊन जाईन. घेऊन जाण्याचं काय कारण आहे? तर ते अनेकांना द्यायचं असतं म्हणून. शेवितो हा रसन वाटितो आणि का पहिलं वाक्य सांगितलेले परमार्थातलं काहीही मिळो इतरांना देत असतात. हा संसारातलं दिलं जातं का नाही हे मला नाही सांगता यायचं, कळालं का? सांगितलं जातं रामायणामध्ये, आहे का नाही? माझं ते माझं तुझं सुद्धा, याचं नाव आहे संसार. आणि माझं सुद्धा तुझं, तुझं सुद्धा तुझंच, याला रामायण म्हणतात, एकाला महाभारत म्हणतात,
एकाला संसार म्हणतात आणि एकाला परमार्थ म्हणतात. प्रभू रामचंद्राचा परिवार किती गुण्यागोविंदाने असायचा बघा, लक्षात घ्या. त्याही परिवारामध्ये काही विक्षिप्त नव्हते पात्र असं नाही, होती, पण ती विचारातून त्यांनी हाताळली. कळालं का? आणि विचार ठेवावा लागतो. विचार स्पष्ट सिद्धांत दिलाय संत महात्म्यांनी. विचार ज्याच्याकडे आहे त्याला शक्यतो समाधानापासून वंचित राहता येत नाही. विचारा वाचूनी न पविजे समाधान. ज्याच्याकडे विचार आहे तो समाधानाला जोडून असतो, समाधानाचा उपभोग घेत असतो. पण ज्याच्याकडे विचार नाही, अविचार आहे, त्यांनी काहीही मिळू द्या, तो समाधान मिळू शकत नाही. कळालं? काहीही मिळू द्या. एक जणांना पुष्कळ गबाळ मिळवलं महाराज. मिळवलं नाही त्यांनी काय काय मिळवलं आता सांगतोच. भरपूर मिळवलं. कुठंतरी बाहेर गेलता आणि घरात प्रवेश केल्याच्या नंतर मंडळीने सांगितलं, अहो तुमचीच वाट बघत होते, आता एक फोन करणार होते, बरं झालं तुम्ही आलात. म्हणले का? म्हणले ते मोठे साहेब यायला लागलेत म्हणले, आपल्याशी तर जवळ राहतेत म्हणले, शेजारीच 2 गल्ल्या सोडून, त्यांना कुठं वेळ यायला आपल्याकडं. त्यांच्या मंडळी भेटल्या होत्या, तुम्ही साहेब या ना म्हणले एक दिवशी. आमचं बोलणं 2 शब्द झालतं म्हणून ते यायला लागलेत. तो म्हणला किती वेळ यायला? म्हणले 1 तासभरात येतो म्हणले. बरं बरं बरं, तू त्यांच्या पाहुणचाराची व्यवस्था कर, मी माझं काम करतो. ती बिचारी त्यांचा पाहुणचार कसा करायचा काय त्याची व्यवस्था करायला गेली आणि हे कामाला लागलो. त्यांची बैठक होती का, त्या बैठकीतल्या वस्तू आतमध्ये लपून ठेवायला लागलो. ही वस्तू उचल आत नेऊन ठेवू, ही वस्तू आत नेऊन ठेवू. ही म्हणली धडपड धडपड का वाजितोय मालक म्हणली. त्या रूम मध्ये बैठक मध्ये आली, म्हणली काय चाललंय हो तुमचं म्हणले. हे उचलता तिकडे नेऊन ठेवता, हे तो तुझं बघ म्हणले, मला माझं काम करून दे. अहो म्हणले पण तुमचं हे चाललंय काय. तू म्हणली म्हणले साहेब यायला लागले. मग यायला तास बाकी, आणि मग तास बाकी ना, तोपर्यंत माझं काम आटोपतो. म्हणजे हे का म्हणून नेऊन ठेवता, ते काय चोरून नेतेत का उचलून नेतेत का काय, तुम्हाला त्रास आहे का त्याचा काही, राहून दे यातलं काही नेऊ नका. तो म्हणला ते साहेब चोरून नेत नाहीत काही नाहीत, पण त्यांच्या वस्तू ओळखीते ना. ते आले तर काय करते, त्यांच्या वस्तू ओळखीते, म्हणजे यांनी त्यांच्या आणलेल्या होत्या काही त्याच्यात बघा. मिळवलंय पण समाधान नाही. मला सांगायचं तात्पर्य, मिळवणं कोणी मिळू शकतं पण समाधान नाही. झोपडीमध्ये राहिलेली ही भक्त मंडळी, पण विचार होता. लक्षात घ्या, एवढे वैभवशाली माणसं बघितले तर तुम्हाला काय सांगायचं. 10-10, 20-20, 25-25 मजल्यात लिफ्टनी जातील. कळालं? इतके वैभवशाली माणसं पण समाधानात शून्य आहेत महाराज, शून्य. विठाला अशी त्रिपुटीचे शुद्धतेशिवाय साधन नाही, साधनाशिवाय प्रसाद नाही, प्रसादाशिवाय समाधान नाही. शुद्धता आहे तर साधन घडेल, साधन घडेल तर प्रसादाचा अधिकारी व्हाव, आणि प्रसाद असेल तर समाधान असेल. नसता जीवनात बाकी काही असू द्या, या मृत्यू लोकात शून्य जीवन आहे. म्हणून शेष घेऊन हे जगद्गुरु तुकोबरायांनी अधिकाराने मिळवलं. हे तुम्हाला आम्हाला मिळवण्यासाठी यावे धुवून या ताट. हे ताट धुतलं पाहिजे. लक्षात घ्या, जगात आपण किती बुद्धिवान आहेत, कसे आहेत, यापेक्षा परमात्म्याच्या जवळचे किती, संतांचा सहवास किती कालावधीचा आहे, हे सगळ्यात श्रेष्ठ श्रीमंती, सगळ्यात मोठी श्रीमंती. एक चित्र काढणारा पेंटर किती सुंदर चित्र काढणारा असावा, याला काही सीमा. अहो एकदा चेहरा पाहिला, एकदा वस्तू पदार्थ पाहिली की जशाच तसा करायचा.
एवढा कुशाग्र त्याच्यामध्ये, एवढा ज्ञानी तरबेज. त्यांनी जगातली कुठली वस्तू काढायची ठेवली नाही हो. पण त्याला असं वाटलं हे जगातलं सगळं आपण आपल्या लेखणीमध्ये याच्यात केलंय म्हणलं. पण आता आपलं वय होत आलंय आणि आपण एक विसरलो. म्हणला आपलाच फोटो काढायचा राहिलाय म्हणला, आपलीच मूर्ती काढली नाही. जगातलं सर्व काही केलंय म्हणला, पण आपली मूर्ती काही बनवली नाही. एवढा कलाकार हुशार म्हणून त्याने मणी घेतलं आणि 100 मूर्त्या स्वतःच्याच बनवल्या महाराज. 100. एवढं सुद्धा पापणे एवढा बदल नाही हो. अशा हुबेहूब 100 बनवल्या, ठेवल्या अशा. लोक म्हणायचे हा का देव आहे का संत आहे का, एवढ्या कशाला बनवतो, याला का विकायचे आहेत का, फुकट तरी कुणी नेईन का. पण हे कलाकार जे असतात ना, हुशार असतात ना, ते लहरी असतात बघा. त्यांच्या डोक्यात जे आलं तेच खरं, आपण सांगायचं नाही. हो, चांगला गायक आहे ना तयार, त्याच्या मनात आलं येणार, नाही मनात आलं कीर्तनाच्या पाठीमाग जवळ झोपणार. सप्त्यावाल्याला किती बोंबला म्हणा, कलाकार तसंच असते ती. आणि ते आपल्याला आपले काकड्यावाले हरिपाटावाले म्हणते पटत का हे, आणि पुन्हा नारळ त्यांनाच वाढून हातात. बघा हे असं घडत आहे. पण ती त्याची तेवढी काय असते, विद्वत्ता असते, लक्षात घ्या, हुशारी असते. 100 मूर्त्या बनवल्या, अशा ठेवल्या. लोक बघायचे कशाला बनवल्या असत्या भाऊ, काय करायचं आपल्याला. बरं त्याला विचारलं तर काय सुईचं बोलत आहे का, म्हणले जाऊन द्या सोडून. मूर्त्या तयार झाल्या आणि काही 4-2 महिन्यामध्ये त्याचा अंतकालच त्याला दिसू लागला. त्याला वाटलं आता काय आपण राहत नाही, आपला आता कार्यक्रम होणार आहे असं त्याला भासू लागलं. मग त्याने काय केलं, ते 100 मूर्त्या जाऊन बसलं बघा. ते त्याच्यात मांडी घालून जशात तसं बसलं आणि घडलं. गेला बिचारा. गेल्याच्या नंतर यमाचे दूत आले त्याला नेहायला. हे 100 मध्ये ओळखूचे आहे ना, कुणाला नेता. इकडे तिकडे चौकशी करायला लागले. म्हणले मूर्त्या किती होत्या हो, म्हणले 100 होत्या. म्हणले ह्या तर 101 आहेत, माणूस तर याच्यातच आहे म्हणले. पण ओळखायला काही येत नाही. 2 दिवस थांबले दूत, पण ओळखता आलं नाही. परत गेले, यमराजाला सांगितलं, यमराज असा असा प्रकार घडलाय म्हणले, आणि ओळखायलाच आहे ना म्हणले, तुम्हाला स्वतः यावं लागत. ते स्वतः आलो. त्यांनी पाहिलं 100 101 सारखं दिसतंय म्हणले. विचारणा केली. अहो म्हणले माणूसच तितका कलाकार हुशार आहे म्हणले, त्यांनीच बनविल्यात म्हणले हे 100, आणि त्याच्याच बनविल्यात म्हणले. किती बनवल्यात म्हणले, 100 बनवल्यात. आणि म्हणले मूर्त्या तर 101 भरत्यात मोजल्या म्हणले, त्याच्यातच बसलाय मग ते. हो, यम 2 दिवस थांबलं, चक्रा मारून 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 परेशान झालं, पण त्याला काय तो माणूस सापडाना. निराश झाले ते यमराज. दूतही निराश झाले आणि परत निघाले. नारद महर्षी मध्येच भेटले. बाबा नारायण नारायण. म्हणले आज लय दुःख झालंय, काय भानगडे. तुम्ही हसत जात असतात म्हणले मृत्यू लोकात आल्यावर, आणि ज्याच्यातलं गेले ते रडत असतात. आज तुम्हीच दुःखीत. येम राजाने सांगितलं असा असा प्रकार घडला म्हणले. माणूसच डोकेबाज म्हणावं म्हणले. 100 मूर्त्या स्वतःच्या बनवल्या जशाच तशा, त्याच्यात जाऊन बसलाय म्हणले, आम्हाला ओळखायलाच आहे ना. किती सोपं आहे म्हणले, चला माझ्या बरोबर. नारदांनी यमराजाला बरोबर आणलं आणि त्या मूर्तीच्या मध्ये जवळ असं कडेला उभं राहिले 2 जण. आणि नारद महर्षीने मोठ्याने बोलायला चालू केलं. काय कमाले म्हणले, काय एका एकाला बुद्धी असते, डोकं असतं म्हणले. खरोखर ब्रह्मदेवाची बुद्धिमत्ता आहे, आणि ब्रह्मदेवाला खरोखर मार्क्स दिले पाहिजेत, धन्यवाद दिले पाहिजेत. अहो ब्रह्मदेवाचं केवढं मोठं कार्य. 101 मूर्त्या म्हणले ब्रह्मदेवानी सारख्या बनवल्यात म्हणले. काय ब्रह्मदेवाची कला आहे म्हणले. हे नारद महर्षी एवढ्याने मोठ्याने बोलायला लागले.
हे मोदी बसलेलं उठून उभं राहिलो. कळतं का म्हणला, कोण आहेस तू म्हणला. मी बनविल्यात म्हणला ब्रह्मदेवाचं वर्णन करतो होय. आणि मग नारद महर्षीने सांगितलं, हे गिऱ्हाईक तुमचं घेऊन जा. मला एवढंच सांगायचंय, जगातलं किती ज्ञान जवळ असलं तर संतापेक्षा नाही. माझा मुद्दा थांबला. कळालं का. म्हणून संतांचं उचिष्ट, संतांचा प्रसाद, भगवंताचा प्रसाद हा जीवनाला कृतार्थ करणारा आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि ही इच्छा केलेलं प्रसाद मिळण्याकरता एकाग्र व्हावं लागतं, एकनिष्ठ व्हावं लागतं. तेव्हाच तो परमात्मा प्रसाद देतो. संत प्रसाद देतात. अभंगाचं झालो एक सावा, हो, झालो एक सावा. टाळी वाजवा भजन. झालो एक झालो एक सवा, तुम्हा आळवणी देवा. एकाग्र, एकविध, एकनिष्ठ भाव लागतो. एकच धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. बऱ्याच देवाच्या बऱ्याच वेळेला बरेच समय बदलून बदलून भक्ती करण्यामध्ये त्याच्यात काही तथ्य नाही आहे का नाही. तुम्ही नेहमी ऐकतात, जसा वार असन तशी भक्ती, जसं वारा असन तशी बी भक्ती आहे का नाही. वारानुरूप पण वाऱ्यानुरूप अशी पण भक्ती. पण नाही, एकविध भाव असावा. एक तत्व नाम दृढ धरी, मग हरीशी करुणा तुझी. असं एक विधत्वाने भक्ती केलेली आणि तो परमात्मा त्याला प्रसाद देतो. संत संगतीचा सहवास सुख देतात, प्रसाद देतात. म्हणून झालो एक सवा, तुम्हा आळवणी देवा. आणि तो प्रसाद कोणता तर चित्तच निवांत होतं महाराज. ज्याचं चित्त निवांत झालं, शांत झालं, समाधानी झालं, त्याला प्रसाद मिळाला. आता आपल्याला समाधान आहे का सांगा. आपण म्हणतो, म्हणणं वेगळं आणि असणं वेगळं आणि म्हणणं वेगळं. वैराग्याचं बोलता येईल, पण वैराग्य प्रत्यक्ष इथं उभारून सगळं नाशिवंत म्हणता येईल, पण सगळ्यापासून वंचित राहणं एवढं सोपं नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या गाणी. कळालं का. ऐकता येत्यान, बोलता येत्यान, पण एवढं सोपी गोष्ट नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनात तो प्रसाद मिळाला. तुका म्हणे चित्त, 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 तुका म्हणे चित्त.
म्हणे चित्त करोनी राहिलो निवांत, शेष घेवोनी जाईन तुमचे झालिया भोजन. या अभंगाचा आशय आपण थोडक्यामध्ये पाहिलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, प्रसाद मिळाला आणि हे निवांत झालं जीवन. लक्षात घ्या, निवांत तोच होतो की ज्याची वृत्ती सर्वाशी समाधानी झालेली. कोणी निवांत होत नाही, कळालं का? आता कीर्तनाला येत असताना माणूस सावकाश येतो आणि संपल्याच्या नंतर समोरच्याला तोडत जातो. म्हणजे फरक हा असतो. कीर्तनाला येत असताना माणूस कसा येतो, सावकाश, अशी काही पुढंच जागा मिळावं आणि इथंच पाहिजे ना, असं काही तसं काही नसतं. असं जिथं असन तिथं, कळालं का? पण कीर्तन संपल्याच्या नंतर स्पीड बघायचा सगळ्यांचाच.
2-3 मिनिटात कसं घर गाठता येईल, हे का नाही? निवांत सांगतोय मी तुम्हाला. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायाचा भजनाकडे जात असताना भजन करतच जायचं, जिथे जायचंय तिथेही भजन करायचं, आणि परत येत असतानाही भजन करत यायचं. असा त्यांचा दैनंदिन नित्यक्रम होता. सकाळी उठले निघाले भजन करत जायचे, भामचंद्रावर गेले भजनच करायचे, आणि पुन्हा येत असताना भजन. आपला तसा नाही क्रम. आपण कीर्तनाला येत असताना गप्पा मारीत जातो. कीर्तन चालू असताना जेवढ्या हळूच मारता येते तेवढ्या हळूच गप्पा मारतो, आणि कीर्तन संपल्याच्या नंतर पुन्हा गप्पा मारत घरी जातो. प्रसाद काय मिळतो? जगद्गुरु तुकोबरायाला 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला असा अभंग आहे. तुकोबरायाला प्रसाद मिळाला, भगवान भेटले, कळालं. आपल्याला प्रसाद काय आहे? आपल्या येताना गप्पा, कीर्तनात गप्पा, जाताना गप्पा, याचा प्रसाद कीर्तन ध्यानात राहत नाही. जैसे थे, कळालं. हा प्रसाद आपल्याला आहे. पण आपल्याला सुद्धा तेवढं एकाग्र व्हावं लागेल, आपल्याला सुद्धा तेवढं स्वच्छ अंतकरण करावं लागेल, आणि आपल्याला सुद्धा तुकोबरायासारखी साधना करावी लागेल. म्हणजे तुका म्हणे चित्त करोनी राहिलो निवांत, शेष घेऊनी जाईन तुमची झाली या भोजन. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माझ्या सद्गुरू जोग महाराज परंपरेतील सर्व गुरुजनांच्या चरणी सेवा समर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. आज खरोखर भाग्य आपल्या सर्वांचं की 2025 या वर्षामध्ये हा अखंड नाम यज्ञ सोहळा आणि श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी संस्थान पाटोदा येथील सर्वच या शहरातील, शहरा परिसरातील सर्वच अंतर्गत असलेली भक्त परिवारांच्या सहकार्यातून हा गोड असा यज्ञ संपन्न होतोय. याला सर्व तरुण मंडळाचं मोठं योगदान आहे, आणि बाबांचं सुद्धा कार्य अविरतपणे आजपर्यंत निष्काम सर्वांच्या व्यवस्थेसाठी, सर्वांना मिळून मिसळून गोड अशा प्रकारचं हे कार्य चाललेलं आहे. आपलं एकच काम आहे की आपण त्याला योगदान दिलं पाहिजे, आपण सेवा केली पाहिजे, आणि अशा महात्म्यांच्या संगतीमध्ये आपण सुद्धा प्रसादाचे अधिकारी झालो पाहिजेत. लक्षात घ्या, नाही तरच फायदा आहे, नाही तर काय हां. म्हणून आणि त्यांचं आपण आज नाही तर माझ्याही पहिलं तुम्ही त्यांना अनुभवलेलं आहे. कळालं का? एवढं निष्काम काम आहे. कळालं का? कुठल्याच प्रकारचा कसलाच त्रास नसेल. आपल्या सर्वांना धरून, सर्वांना बरोबर घेऊन कार्य काय करतात, चालवतात. कशाला मिळाली असती पंढरी पाहायला, कशाला मिळाली असती पैठण नगरी पाहायला, कशाला माहूरगड कुठे, गिरनार भगवान तिथे कुठं कुठे बघा ना, गाणगापूर कुठे. पण त्यांच्या संगतीमुळे, त्यांच्या संकल्पनेतून, त्या साधनेतून आपल्यालाही सान्निध्य, आपल्याला सुद्धा सेवा घडली. म्हणून महात्मे मंडळी काय करत असतात? सर्व जड जीवांच्या उद्धारासाठी सातत्याचे प्रयत्न करत असतात. तसं या संस्थानाच्या माध्यमातून हे कार्य चाललेलं आहे. पाटोदा शहराला, शहराच्या अंतर्गत असलेल्या परिसराला हाही महापर्वणी आहे. आपण सतत संस्थांशी जोडलं जावं, जोडलेलं राहावं, आणि संस्थांसाठी सतत योगदान देत राहावं. केवढी मोठी पर्वणी. इथे अन्नदान करण्याचे असेल, लक्षात घ्या, सेवा करण्याचे असेल, पुन्हा प्रसाद घेण्याचे असेल, आपापसात आपल्या भेटीगाठीत आपुलकीच्या गप्पा मारण्याचे असेल. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून सप्ताह म्हणजे ऐका, लग्न असतं कार्याचं, पण त्या लग्न कार्यामध्ये एवढा वेळ नसतो कोणाकडे. जिथे उभा राहून बोललं जातं आणि उभा राहूनच माघारी निघलं जातं, त्याचं नाव आहे लग्न. बोलायला वेळ आहे का? पण नाम सप्ताहामध्ये सर्वांच्या भेटीगाठीत होतील संताच्या भेटीत सांगू सुखाच्या गोष्टी, असं असतं. आणि म्हणून आपल्या सर्वांना असा गोड सुवर्ण योग आहे. तुम्हा सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो. बाबांच्याही चरणी विनम्र अभिवादन करून सेवेला येथेच पूर्ण विराम देतो. श्री सद्गुरू नाथांनी जशी बुद्धी दिली तसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला, आणि तुम्ही सुद्धा सुंदर गोड शिस्तीत तुम्ही सुद्धा ऐकून घेतलं. आमच्या माता माऊल्या कीर्तनासाठी आज
भरपूर संख्येने आहेत, ठीक आहे नाही. पुरुष मंडळी कमी आहे, म्हणजे इथे तिथे बसल्यामुळे कमी दिसते, ते सुद्धा भरपूर आहेत. एखादं नाराज व्हायचं नाही तर म्हणून नसलेला कुठं व्हायचं. त्यामुळं पुरुष मंडळी सुद्धा भरपूर आहे. असं सर्वांचं सातत्य इथे असत राहावं ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठोबा ज्ञानेश्वर